मला सांगा, माझ्यासारखा असा तुमच्याही घरात जुन्या कपड्यांचा सारखाच ढीग साठतो का? बऱ्याच जणींचं उत्तर हो असेल. मग आता या अशा कपड्यांचं काय करायचं? तर यातले जे चांगले कपडे असतात ते खरं तर गरजूंना दिलेच पाहिजेत. पण काही कपडे असे असतात जे कुठेतरी फाटलेले असतात किंवा कपडा खराब झालेला असतो, त्यामुळे ते आपल्याला इतरांना देता देखील येत नाहीत. मग अशाच जुन्या पण खराब झालेल्या कपड्यांचा योग्य उपयोग आज आपण आपल्या घरात करणार आहोत. खरं तर अशाच जुन्या कपड्यांपासून, टी-शर्ट पासून काही ऑर्गनायझर्स मी बनवले होते. ते मी आधीच्या व्हिडिओजमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेतच. ते तर मी वापरतेच. पण यापेक्षा वेगळे काही उपयोग आज आपण पाहणार आहोत. या माझ्या जुन्या लेगिन्सचा उपयोग मी माझ्या बॉटल्ससाठी करणार आहे. बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या बॉटल्स आतून व्यवस्थित असतात कारण त्या स्टीलच्या असतात. पण बाहेरून मात्र खराब झालेल्या असतात. कधी त्याच्यावरची डिझाइन गेलेली असते, कधी कलर उडालेला असतो. स्टीलची असेल तर कधी त्याच्यावरती स्क्रॅचेस आलेले असतात. त्यामुळे त्या अजिबात व्यवस्थित दिसत नाहीत. पण मग अशाच बॉटल्सना आपण जर कव्हर घातला तर ती खराब दिसत नाही आणि बाहेर न्यायला सुद्धा आपल्याला छान वाटतं. तर यासाठी मी या बॉटलपेक्षा थोड्याशा मोठ्या साईजचा असा लेगिन्सचाच एक तुकडा कट करून घेतलेला आहे. कारण आपल्या बॉटल्स या लहान-मोठ्या साईजच्या असतात म्हणून. तर त्याच्या एका साइडला तुम्ही आता पाहिलंच असेल, मी गाठ मारून छान बांधून घेतलेला आहे आणि ती साइड पुन्हा उलटी केली आणि त्यामध्ये अशा पद्धतीने पहा बॉटल ठेवलेली आहे. आपल्या लेगिन्सच्या बॉटमलाच जी शिलाई असते ना, त्याच्यामध्ये आपण असा छानपैकी नॉट घालू शकतो. तर त्याला मी एक छोटंसं होल पाडलंय आणि हा जो नॉट आहे, जो मी लेगिन्सचाच काढून घेतलाय, तो याच्यामध्ये पिनच्या साहाय्याने घालून घेणार आहे. म्हणजे याच कव्हरचा जो ओपन एंड आहे, तो असा नॉटच्या साहाय्याने आपल्याला बांधता येईल आणि आपली बॉटल या कव्हरमधून बाहेर येणार नाही. कलरफुल कपड्यांचे सुद्धा तुम्ही असे कव्हर शिवू शकता, जेणेकरून आपल्या खराब झालेल्या बॉटल्सना आपल्याला एक नवीन लुक देता येईल. आता हीच बरीचशी लेगिन्स आपली शिल्लक राहिलेली आहे. ती देखील आपल्याला वाया घालवायची नाहीये. तर मी काय केलंय, राहिलेल्या लेगिन्सचे असे छोटे-छोटे तुकडे कट करून घेतलेत. जे आपले फाटलेले किंवा कलर गेलेले असे कपडे असतात ना, त्याचा उपयोग तुम्ही आता या पद्धतीने करू शकता. तर आता हे जे सगळे तुकडे निघालेले आहेत, त्याचे आपण वेट वाइप्स बनवणार आहोत. कसे? तर त्यासाठी मी एक भांडं घेतलंय, त्यात पाणी घेतलेलं आहे आणि त्यात डिटर्जंट ॲड केलंय. तुम्हाला काही वेगळं हवं असेल म्हणजे बेकिंग सोडा किंवा डिशवॉशिंग जेल, व्हिनेगर ते तुम्ही ॲड करू शकता. मी साधा डिटर्जंट ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये हे सगळे तुकडे अशा पद्धतीने भिजवलेत. तर आता हेच आपले होममेड वेट वाइप्स आपण बऱ्याच ठिकाणी वापरू शकतो. मोस्टली मी या वाइप्सचा उपयोग माझ्या गॅस ओट्यासाठी करते. आता हे वाइप्स आपण डिटर्जंटमध्ये भिजवलेले आहेत. त्यामुळे किचन ओटा किंवा गॅस स्वच्छ करताना सेपरेट साबण वापरायची अजिबात गरज नाही. एका वाइप्सने सुद्धा काम होतं. म्हणजे काही तेलकट असेल, चिकट असेल, तर ते या वाइप्सच्या साहाय्याने खूप छान स्वच्छ होतं. फक्त किचन ओटाच नाही, तर आपले किचनमधले अप्लायन्सेस जसं की फ्रिज असेल, मिक्सर असेल, आपली मशीन असेल, काही ओपन शेल्फ्स असतील किंवा आपल्या या टाइल्स असतील, त्या देखील या वाइप्सच्या साहाय्याने अतिशय स्वच्छ निघतात. एकदा पुसून घेतल्यानंतर हाच वाइप्स मी पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतलाय आणि पुन्हा स्वच्छ वाइप्सनी पुन्हा एकदा हे सगळं पुसून घेतलं. म्हणजे अगदी सगळं व्यवस्थित चकाचक झालं. आता पुसल्यानंतर हा वाइप्स तुम्ही स्वच्छ धुवून पुन्हा रियूज करू शकता किंवा डिस्कार्ड देखील करू शकता. आता हा एक खरं तर खूप छान शर्ट माझ्याकडे आहे. तुम्हाला असं वाटेलही, की एवढा छान शर्ट तू का कट करते? पण काय आहे ना, या शर्टचं मधलं कापड छान आहे, पण याच्या स्लीव्हजला छोटे-छोटे असे होल पडलेत, त्यामुळे हा शर्ट खराब झालाय. पण जे मधलं कापड चांगलं आहे ना, ते आता आपण वापरणार आहोत. एक छान ऑर्गनायझर आणि कव्हर आपल्याला यापासून बनवायचं आहे. तर त्यासाठी मी आता इथे जसं दाखवते आहे ना, त्याप्रमाणे हा शर्ट कट करून घ्यायचा. कट केल्यानंतर बटन असणारा असा एक तुकडा आपल्याला मिळेल. तर आता हाच तुकडा उलटा करून घ्यायचा आहे आणि याच्या ज्या दोन्ही ओपन साइड्स आहेत ना, त्या शिवून घ्यायच्यात. आता इथे तुमच्याकडे जर मशीन असेल तर तुम्ही मशीनच्या साहाय्याने सुद्धा शिवू शकता. पण माझ्याकडे नाहीये, त्यामुळे सुई दोऱ्याने शिवणार आहे. तर सुई दोऱ्याने जरी शिवलं तरी सुद्धा अगदी भक्कम हे तयार होतं. तर पहा, अशी मस्त दोन्ही साइडनी मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता याचे बटन्स आहेत ते ओपन करायचे आणि आतली बाजू बाहेर करून घ्यायची.
आणि झाला आपला हा ऑर्गनायझर तयार झाला. या व्यतिरिक्त आपल्याला अजून काहीही करायचं नाही. आता याच्यामध्ये काय ठेवायचं? तर आपल्या अशा साड्यांची लांब घडी असते ना, तर या साड्या तुम्ही यामध्ये अशा पद्धतीने ऑर्गनाइज करू शकता. एका कव्हरमध्ये 3 ते 4 साड्या अगदी व्यवस्थित बसतात, घडी न पडता. आणि बटन्स लावल्यानंतर हे व्यवस्थित पॅक होतं, म्हणजे धूळ वगैरे अजिबात आतमध्ये जाणार नाही आणि आपल्या साड्यांना घडी देखील पडणार नाही. तुमच्या आवडीप्रमाणे साडीच काय, इतर कपडेही यामध्ये तुम्ही ऑर्गनाइज करू शकता. आहे की नाही मस्त आयडिया? आणि हाच ऑर्गनायझर ॲज अ पिलो कव्हर म्हणून सुद्धा आपल्याला वापरता येतो. फक्त पिलो ना अशी सॉफ्ट हवी, म्हणजे ती फोल्ड करून याच्या आतमध्ये आपल्याला अशी इन्सर्ट करता येते. आहे की नाही मस्त आयडिया? माझा तर सगळ्यात आवडता असा हा ऑर्गनायझर म्हणा किंवा कव्हर आहे. हा माझाच एक शर्ट आहे. तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पाहिला देखील असेल. माझ्या खूप आवडीचा रंग आहे, पण काय आहे ना, वापरून आता हा शर्ट खराब झालाय. तर म्हटलं याचाही आपण एक चांगला उपयोग करावा. तर त्यासाठी पहा मी असा एका साइडने कट करून घेतलाय आणि जी एक साइड कट केलेली होती तीच थोडीशी अशी गोळा करून एका नॉटच्या साहाय्याने बांधून घेतलेली आहे. आता याचा देखील खूप भन्नाट उपयोग आपण करणार आहोत बरं का. म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना खरं तर माहितीही असेल, की याच्यापासून आपण काय बनवणार आहोत. याच शर्टची एक साइड फोल्ड केलेली आहे, त्यामुळे आतमध्ये नॉट घालण्यासाठी जागा आहे. तर असाच मोठा एक मी नॉट घेतलाय आणि तो याच्या आतमध्ये घालून घेणार आहे. तर पहा अशा पद्धतीने एक पिशवी टाइप आपलं तयार झालेलं आहे आणि यामध्ये माझ्याकडे अजून जे काही जुने कपडे होते ना, ते असे आतमध्ये अगदी कोंबून भरलेले आहेत. आणि अशी एक मस्त गोल आकाराची कलरफुल अशी आपली एक उशी तयार झाली. खूपच सुंदर दिसते बरं का. म्हणजे हा रंग सुद्धा छान दिसतोय. पण तुम्ही जर मल्टी कलरचं कापड वापरलं ना, तर त्याची अशा पद्धतीने बनवलेली पिलो अतिशय सुरेख दिसते. माझ्या मुलीला तर बघितल्या बघितल्या एवढी आवडली आणि ती उशी तिचीच झाली. असाच एक मुलींचा जुना स्कर्ट माझ्याकडे होता. त्यापासून देखील मी अशाच पद्धतीने ही अशी उशी तयार केली. इतकं सुंदर खणाचं कापड असल्यामुळे दिसतंय ना, मस्तच. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एकापेक्षा जास्त जुने कपडे आपले वापरले गेले. आपल्याकडे असणाऱ्या जुन्या पिलो कव्हरचा एक भन्नाट उपयोग आपल्याला करायचा आहे. तर पिलो कव्हरचा एका साइडचा जो फ्लॅप असतो ना, तर त्यामध्ये असा हँगर अडकवायचा आणि तो चिमट्याच्या साहाय्याने फिक्स करायचा. शिलाई मारली तरीही चालेल, पण माझ्या मते चिमटे योग्य, म्हणजे ही बॅग आहे ती आपल्याला काढता देखील येईल. आणि हा जो हँगर आहे तो बाथरूम मध्ये एखाद्या खिळ्याला अडकवायचा, म्हणजे आपले धुण्यासाठी काढलेले जे कपडे असतात ना, ते आपण यामध्ये साठवू शकतो. खूप वेगवेगळ्या पद्धतीने हा ऑर्गनायझर वापरता येतो. तर मैत्रिणींनो, या 5 आयडियांपैकी तुम्हाला कोणती आवडली मला जरूर कमेंट करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटू लवकरच. बाय बाय.